नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 30 जून म्हणजे बरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेने जे 4 वर्षापूर्वी बंड केलं, त्याच दिवशी शिवसेनेला 4 वर्षानंतर परत एक धक्का बसला आणि आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातला सहकारी सचिन अहिर यांनी उभाठा शिवसेनेची साथ सोडली आणि शिंदे सेनेत जाऊन बघता बघता त्यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरला. एक गोष्ट क्लिअर आहे की सचिन अहिर विधान परिषदेमध्ये आज आहेत, याचं कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे. या ठाकरे पिता पुत्रांनी सचिन अहिर यांना आपल्या अखंड शिवसेनेच्या वतीने जर विधान परिषदेची उमेदवारी दिली नसती तर ते आमदार राहिले नसते आणि ते आमदार आहेत म्हणूनच उपसभापती पदावर सचिन अहिर दावा करू शकले. आणि त्यामुळे मग सचिन अहिर हे पक्षांतर कायद्याच्या कचाट्यात सापडतात का याची चर्चा ताबडतोब सुरू झाली. त्यांच्या विरुद्ध कोण उभा राहील, किती मतं मिळतील ही चर्चा झाली नाही. चर्चा अशी झाली की 10व्या परिशिष्टानुसार 2/3 लोक सभागृहामध्ये पक्षाचं जे संख्याबळ आहे त्यामध्ये 2/3 लोक पक्षातून बाहेर पडून दुसऱ्या कुठच्या तरी पक्षामध्ये विलीन होऊ शकतात. आणि त्यामुळे आता सचिन अहिरचं काय, कारण 5 पैकी 1 म्हणजे 2/3 होत नाही. आणि म्हणून चर्चा त्या दिशेने सुरू असताना त्या सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना जे सगळ्यात महत्वाचं वाक्य उच्चारलं त्याचा फारसा उहापोह सचिन अहिरवर चर्चा करणाऱ्या कोणीही केला नाही. हे कधी घडलं, कसं घडलं, सचिन अहिर कालपर्यंत तिकडे होते, आज अचानक या कोर्टात कसे पसर आले, शिर्डी हिंगोली वगैरे दौऱ्यामध्ये पण सचिन अहिर उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने चालत होते, मग काय झालं आता वगैरे वगैरे चर्चा खूप उखाळ्या पाखाळ्या खूप झाल्या. पण मुद्द्याची गोष्ट मित्रांनो अशी होती की सचिन अहिर हे पक्षांतराच्या कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतात की नाही याविषयी फारशी चर्चा झाली नाही. आणि त्या संबंधाने अधिकृत शिवसेनेचे पक्षप्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी खुलासा जो केला तो कोणाला गंभीरपणे बघावाचा सुद्धा वाटला. आता त्यावर अनेक काय ते येत आहेत खुलासे की म्हणजे असीम सरोदे यांच्यासारख्या उद्धव ठाकरे यांच्या सर्वोच्च कायदे पंडित नेत्या माणसाने पण सांगितलं की सचिन अहिर हे 10वं परिशिष्ट आणि पक्षांतर कायद्याच्या कचाट्यात सापडू शकत नाहीत. आणि कारण असं आहे की पक्षांतर कायदा आणि 10वं परिशिष्ट यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी सचिन अहिर यांना लागणार नाही, लागू शकत नाही. याचं कारण त्या कायद्याच्या कक्षेतून आणि कचाट्यातून विधानमंडळांच्या कायदे मंडळाच्या सभापती आणि उपसभापती यांना बाजूला ठेवलेले आहे. कारण ते कुठल्याही पक्षाचे नाहीत असं गृहीत असतं. ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा व्यक्ती हा कायदे मंडळाच्या सभापतीपदी किंवा उपसभापती म्हणून निवडला जातो त्यावेळेला तो पक्षाचा सदस्य नाही हे गृहीत असतं. आणि म्हणूनच सचिन अहिर यांनी जरी केलेलं असलं व्यवहारी पक्षांतर असलं म्हणजे उभाठा शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेमध्ये ते दाखल झालेले असले तरीही त्याला पक्षांतर कायदा काहीही करू शकत नाही याची ग्वाही खुद्द असीम सरोदे यांनी दिलेली. त्यामुळे तो विषय नाही. विषय सगळ्यात महत्वाचा काय असेल
ज्याच्यावर खरोखरच चर्चा व्हायला पाहिजे. 4 वर्ष हा जो विषय शिंदे आणि ठाकरे चालू आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोडून भरपूर बडबड केली जाते, बकवास केली जाते, पण त्या विषयाला तोंड फुटत नाही. कारण तोंड तिथे आहे हे कोणाला कळलेलंच नाही, कुठेही कळलेलं नाही. तुमच्या ममता दिदीचे 20-22 खासदार फुटले किंवा एकनाथ शिंदेचे 6 खासदार वेगळे झाले, त्यावर बोलताना मी अनेकदा तो विषय काढला, पण तरीही बऱ्याच लोकांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. पण आता खुद्द मला असं वाटतं की एकनाथ शिंदेच त्या गोष्टीला तोंड फोडू इच्छितात आणि त्याचा उच्चार एकनाथ शिंदेनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केला. कोणातरी पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की विधान परिषदेमध्ये उद्धव सेनेची जी संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या 2/3 आमदार म्हणजे कमीत कमी 3 तरी पाहिजे, 4 तरी पाहिजेत, एकटे सचिन अहिर म्हणजे उद्धव सेनेचे 2/3 विधान परिषदेत होऊ शकत नाहीत. त्यामुळे पक्षांतर कायदा हा सचिन अहिर यांना लागू शकतो की नाही असा प्रश्न एकनाथ शिंदेना विचारला गेला आणि त्यांनी अत्यंत साळसूद उत्तर दिले, पण तोच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की कायद्याच्या सगळ्या बाजू बघूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचा पहिला अर्थ साधा सरळ असा निघेल की इथून नंतर सचिन अहिर हे उपसभापती असणार आहेत, त्यामुळे 10व परिशिष्ट किंवा पक्षांतर बंदी कायदा हा त्यांच्या पक्षांतराला लागू होणार नाही. म्हणजे व्यवहारी पातळीवर भले उद्धव सेना सोडून सचिन अहिर शिंदे सेनेत आलेले असले तरी त्याला पक्षांतर म्हणता येणार नाही, आणि व्यवहारी पक्षांतर असलं तरी कायद्याच्या व्याख्येमध्ये ते उपसभापती आहेत, ते कुठल्याही पक्षाचे आमदार नाहीत. पण अर्थात हे सांगताना शिंदेनी व्यवस्थित दिशाभूल करून ठेवली आणि सगळ्याच्या सगळ्या पत्रकारांना आणि त्यावर बहस करणाऱ्या, डिबेट करणाऱ्यांना गुमराह करून टाकले. सचिन अहिर हे आमदार म्हणून निवडून आले तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती किंवा सचिन अहिर हे धनुष्यबाणावर निवडून आले. पण धनुष्यबाणावर निवडून आले तेव्हा शिवसेनेत 2 गट पडलेले नव्हते, 2 पक्ष झालेले नव्हते, शिवसेना अखंड होती. ज्या वेळेला तिची विभाजन झालं आणि उद्धव सेना वेगळी मानली गेली आणि उबाठा शिवसेना असं नाव देण्यात आलं आणि त्यासाठी वेगळं चिन्ह देण्यात आलं, तेव्हा उद्धव सेनेकडे मशाल हे चिन्ह आलं. पण गमतीची गोष्ट अशी आहे की अगदी त्यावेळेचे उरलेले जे खासदार आमदार होते ते सुद्धा धनुष्यबाणावरच आले होते. पण विभाजनानंतर जे चिन्ह एकनाथ शिंदेना मिळालं, नाव मिळालं, त्यानुसार त्यांनी उर्वरित शिवसेनेच्या आमदार खासदारांवर दावा केला नाही की गुपचूप इकडे येऊन उभे राहा, नाहीतर तुमच्यावर पक्षांतर बंदीचा कायदा लागू करीन. हा दावा एकनाथ शिंदेनी गेल्या 4 वर्षात एकदाही केलेला नाही. पण तो दावा आज एकनाथ शिंदे करतायत की सचिन अहिर भले त्या पक्षात राहिले असतील पण ते मुळात धनुष्यबाणावर निवडून आलेले होते आणि आज धनुष्यबाणावर आमचा हक्क आहे, त्यामुळे सचिन अहिर त्या पक्षातून या पक्षात आले असं कायदेशीर भाषेत म्हणता येत नाही. ते याच चिन्हावर निवडून आले होते आणि आज त्याच चिन्हाकडे परत आलेले. पण त्यापेक्षाही त्यांनी फार ठासून न सांगितलेलं वाक्य एकनाथ शिंदे यांचं अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणाले कायदेशीर सगळ्या बाजू बघूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. ही बाब गेली 4 वर्ष कोणी गंभीरपणे बघायलाच तयार नाहीये की या कायद्याच्या
किंवा त्या घटनात्मक तरतुदीच्या परिशिष्टाच्या सगळ्या बाजू बघून या प्रकारे फोडाफोडी केली जाते हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदे स्वतः सांगतायत की कायद्याच्या सगळ्या बाजूंचा अभ्यास करूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो की सचिन अहिर नव्हे तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी वेगळा सवतासुभा मांडला तेव्हा सुद्धा कायद्याच्या सगळ्या बाजू बारकावे प्रावधान याचा अभ्यास करून शिवसेनेमध्ये दुभंग घडवण्याचा निर्णय झालेला होता. ज्या वेळेला म्हटलं जातं की जे आज ममता दिदीचं चालू आहे ते 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी शरद पवारांच्या पक्षात उद्धव ठाकरेंच्या पक्षात झालं होतं असं म्हणणारे एक गोष्ट विसरतात की झालं होतं ते परस्पर झालं होतं का? नाही विसरत. त्यासाठी ज्या प्रकारची व्यूहरचना करण्यात आली त्या व्यूहरचनेनुसार 10वं परिशिष्ट पक्षांतर कायदा त्यावर उद्धव ठाकरे किंवा त्यांचे कायदे पंडित काय काय पावलं उचलतील हे आधीपासून विचारात घेतलं गेलं होतं आणि त्याच्यावर आपल्याकडे काय उपाय असेल हे पण ठरवलं गेलं होतं. तुम्ही तडकाफडकी चिडून काय निर्णय घेणार याचा पण तुमचे प्रतिस्पर्धी विचार करतात आणि ते आपल्यावर काय खेळी करतील याकडे तुम्ही ढुंकून बघायला तयार होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. परत परत शिवसेना फुटते का? उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटतो का? किंवा ममता दिदीचा पक्ष का फुटतो, का तुटतो, का नामोहरम होतो हे समजून घ्यायचं असेल तर तुमच्या स्वभावातले दोष, तुमच्या राजकारणातले दोष हेरून ते आपल्यासाठी स्ट्रॉंग पॉइंट बनवण्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष खेळत असतो. अमित शहा किंवा मोदी किंवा भाजपचा हायकमांड हे आपल्या विरोधी पक्षांमध्ये जे वीक पॉइंट असतात ते शोधतात आणि त्या वीक पॉइंटचा आपल्या राजकारणात स्ट्रॉंग पॉइंट म्हणून वापर करतात. 40 आमदार फोडले तर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल म्हणजे अखंड शिवसेना आपल्याकडे शाबूत राहणार हे उद्धव ठाकरे यांचं गृहीत होतं. गल्लत तिथेच झाली की अख्ख्या पक्षावर दावा केला जाऊ शकतो आणि अख्ख्या पक्षावर दावा केला तर आपला वीक पॉइंट कुठचा आहे? आपल्या पक्षाच्या नियमावलीमध्ये, घटनेमध्ये जे काय वेळोवेळी फेरफार केलेत ते आपण निवडणूक आयोगाकडे रजिस्टर केले नाहीत आणि केलेले नसतील तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील याचा क्षणभर सुद्धा उद्धव ठाकरेंनी विचार केला नाही. सगळी गल्लत तिथे झाली आणि जी गल्लत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाली तीच शरद पवारांच्या बाबतीत झाली. ममता दिदीच्या बाबतीत तुम्ही बघा, ममता दिदीने आपल्या पक्षामध्ये बंडखोरी होते या दिसल्यानंतर तो कोण ऋतुपत बॅनर्जी वगैरे या दोघांना सस्पेंड केले आणि आपल्या पक्षाच्या लहान मोठ्या सगळ्या शाखा उपक्रम याचे पदाधिकारी बरखास्त करून टाकले. म्हणजे ममता दिदी सोडली तर त्या पक्षात कोणीच नाहीये, पदाधिकारी नव्हते. आणि अशा वेळेला ते फुटल्यानंतर पक्षांतर बंदी कायदा आणि 10वं परिशिष्ट यानुसार कुठलीही कारवाई करायची तर जनरल बॉडी बोलवावी लागते आणि जनरल बॉडी सर्वसाधारण सभा घ्यायला ममता दिदीच्या पक्षामध्ये जनरल बॉडी खुद्द ममता दिदीनीच रद्दबातल करून टाकली आणि तिथे गफलत सुरू होते. कायद्याची लढाई जी आहे ती डावपेचांनी व्यूहरचनेतून खेळली जाते आणि म्हणून ज्यावेळेला सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन सांगतात की आम्ही कायद्याच्या सगळ्या बाजू तपासलेल्या आहेत आणि तिथे हा विषय हा 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये मी उठलो आणि निघालो त्या पक्षात असा झालेला नाही हे तुमच्या लक्षात येऊ शकतं. आणि आठवतं तुम्हाला मी एक पक्ष केला होता
अरे आमदार नगरसेवक फुटायची वेळ आली आहे आणि तुम्ही 8 खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन करणार काय, असं विचारणारा एक व्हिडिओ मी 4-5 दिवसापूर्वी टाकलेला आहे. म्हणजे आम्ही गदगदा हलवून उद्धव ठाकरेंना जागा करायचे, तरी आम्ही कोणतं भाजपचे चाटुकार. आणि उद्धव ठाकरेंना नित्यनेमाने गाफील ठेवणं, झोपेत ठेवणं, हायबरनेशन मध्ये ठेवणं हे उद्धव ठाकरेंचे निष्ठा बनते. गेलेल्याकडे मागे वळून बघत बसायचं आणि समोरून येणाऱ्याकडे लक्ष नाही. सच इन म्हणजे उबाठा मधलं सत्य काय आहे, सच इन उबाठा म्हणजे सचिन अहिर. काय चाललंय याचा, पक्षात काय चाललंय याचा पत्ता नाही. आणि देवेंद्र ऑपरेशन चालू असल्याची अवई सोडण्यामध्ये उद्धव ठाकरे रममाण झालेले होते. आपल्या पक्षात काय चाललंय, काय होतंय, काय होऊ घातलंय याचा सुद्धा थांग पत्ता नसलेले पिता पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे. आणि ते अजूनही ते ऑपरेशन देवेंद्र हे टुमणं लावून बसलेले. पण सच इन उबाठा बघायला तयार नाही. अशा पक्षाला भवितव्य असतं का मित्रांनो? ज्या प्रकारे उद्धव ठाकरे किंवा ममता बॅनर्जी आपला पक्ष चालवत होत्या, त्यांना कधीही कळलं नाही की आपण दबावाखाली, दडपणाखाली, दहशतीखाली लोकांना ठेवू शकतो आणि त्यासाठी कायदेशीर हत्यारांचा वापर करू शकतो. पण आपल्याला गाफील ठेवून आपली शस्त्र, आपली हत्यारं कायदेशीर ही जर शत्रू पक्षाने बोथट करून टाकली किंवा आपल्यातच बंडखोरीला उतावळे झालेल्या लोकांनी ती त्या शस्त्राची धार काढून टाकली, तर आपण हत्यार उपसू पण ती निरुपयोगी असते. त्यांनी घाव घातला जाईल पण कुठलाही तुकडा पण पडणार नाही, याचं भान उबाठा शिवसेनेत कोणाला उरलेलं नाही. त्यापेक्षा डरकाळ्या फोडण्यात इंटरेस्ट आहे. ज्या वेळेला एकनाथ शिंदे स्वतः पत्रकार परिषदेत सांगतात सगळ्या कायदेशीर बाजूंची तपासणी करून हे पाऊल उचललेलं आहे, तेव्हा वायफळ गप्पा मारण्यापेक्षा अशा प्रकारे आपल्या विरुद्ध काय काय डावपेच होऊ शकतात याचा सगळ्या विरोधी पक्षांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. नैतिकतेच्या गप्पा मारण्याची गरज नाही. राजकारणामध्ये नैतिकता वगैरे काही नसते. नैतिकता राजकारणातली ही पराभूतांना लपण्याचं बीड असतं. त्या पलीकडे नैतिकतेला राजकारणात स्थान नाही. ज्या वेळेला माझी बाजू पडती असते तेव्हा मी नैतिकतेचा हवाला देतो आणि जेव्हा माझी बाजू शिरजोर असते तेव्हा त्याला मुरब्बीपणा, धूर्तपणा म्हटलं जातं. तेव्हा राजकारणात नैतिकतेची बाजू नसते, सतत सावध असावं लागतं. काय केलं म्हणे मागे वळून बघायचं नाही, बघायचं असतं समोर. कारण हल्ला समोरून येत असतो आणि समोरून झालेला हल्ला ज्याला ओळखता येत नाही तो मग म्हणतो पाठीत खंजीर खुपसला, गद्दार निघाले. कोणीही गद्दार नसतो. राजकारणामध्ये सख्खा भाऊ सुद्धा दगा देऊ शकतो हे ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारण करू नये. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या त्या वक्तव्याकडे मी लक्ष वेधतोय, कारण त्यातून सच इन उबाठा लक्षात येऊ शकेल. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.